नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊज स्टिचिंग सविस्तर व्हिडिओ पाहणार आहोत आणि खूप सोप्या पद्धतीनं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. बरेच दिवस झालं आपल्या चॅनेलवरती रेग्युलर व्हिडिओ येत नाही. त्याचं कारणही तसंच आहे, ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या चॅनेलवरती तुम्हाला स्टिचिंगचे व्हिडिओ कमी पाहायला भेटतील आणि गावाकडच्या नवनवीन गोष्टी, सणवार, रेसिपी पाहायला भेटणार आहेत, कारण का आपल्याला चॅनेल आपला सुरू ठेवायचा आहे. कारणही तसंच आहे, कारण का हेल्थ इश्यू थोडा झालेला आहे. तब्येत बरी नसल्यामुळं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की 4-5 महिने तुम्ही मशीनवरती बसू नका. अधूनमधून तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ पाहायला भेटतील, कारण का रेग्युलरवरती मशीनवरती बसू नका असं म्हणून सांगितलेलं आहे आणि हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आणि गावाकडच्या नवनवीन गोष्टी, रेसिपी, सणवार तुम्हाला पाहायला आवडतील का, ते नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. खूप कमेंट येत होत्या की रेग्युलर व्हिडिओ का येत नाहीत, मला ह्याची कटिंग दाखवा, छातीनुसार मापं कशी घ्यायची ते दाखवा, बाही कशी कटिंग करायची ते दाखवा, अशा बऱ्याच कमेंट होत्या. प्रत्येक कमेंटला उत्तर देणं पॉसिबल नव्हतं, त्यामुळं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. आता आपला चॅनेल तर आपण बंद करू शकत नाही किंवा व्हिडिओ रेग्युलर न टाकता आपण रेग्युलरवरती काहीतरी टाकलं पाहिजे, याच्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे की आपण ह्याच्यावरती रेसिपी दाखवू किंवा गावाकडच्या नवनवीन गोष्टी दाखवू, सणवार दाखवू. आणि जसा इथून मागच्या व्हिडिओंना तुम्ही प्रतिसाद दिला, खूप छान दिला, ह्यासुद्धा व्हिडिओंना तुम्ही छान असा प्रतिसाद द्या, कारण हा आपला चॅनेल जो आहे तो गावाकडचा आहे. कारण लॉकडाऊनच्या काळात हा चॅनेलची सुरुवात झाली. मी घरी क्लास घेत होते शिवणकामाचे, त्यामुळं आजूबाजूच्या गावातील मुली येत होत्या आणि आमचा जो क्लास आहे तो 21 दिवसाचा कुणाचा होता, कुणाचा 1.5 महिन्याचा, कुणाचा 1 महिन्याचा. त्यामुळं फी जी आहे ती कुणी एकदम भरली होती, कुणी 2 टप्प्यामध्ये भरत होतं, कुणी निम्मी भरत होतं. अशा पद्धतीने हे क्लासेस आमचे सुरू होते आणि अचानक लॉकडाऊन पडलं आणि ह्या गावातून त्या गावात जायचं नाही, त्यामुळं आमचा क्लास बंद झाला आणि जी फी आहे ती माझ्याकडेच राहिली. शिकवणीचे दिवस पूर्ण भरले नव्हते, त्यामुळं मी फी देणार होते, तर त्यांनी परत कुणीच फी घेतली नाही. परत आपण लॉकडाऊन उठल्यानंतर क्लास सुरू करू याच्यासाठी फी कुणीच घेतली नाही आणि आता लॉकडाऊन कधी उठेल आणि कधी आपले परत क्लासेस सुरू होतील हे काय माहीत नव्हतं आणि मग आपला गॅप शिकवणीमध्ये राहणार आणि प्रॅक्टिससुद्धा बंद होणार. याच्यासाठी काय करायचं, तर मिस्टर बोलले की ऑनलाईन क्लासेस सुरू करूया. तर ऑनलाईन क्लासेसचं काय झालं की शिकायला येत होते, त्या प्रत्येकाकडेच मोबाईल नव्हता, सगळ्यांच्याकडेच. थोड्या जणांच्याकडे होता, थोड्या जणांच्याकडे नव्हता. मग ते दादाचा, वडिलांचा असा असायचा. पण आमची जी टायमिंग असायची शिकवण्याची ठेवलेली की 12:30 ते 2 किंवा 2 ते 1 या पद्धतीत त्यांना फोन मिळत नसायचा, त्यामुळं ते ऑनलाईन क्लासेसचं बंद केलं. मग मिस्टर म्हटले की यूट्यूब सुरू करूया चॅनेल आणि त्याच्यावरती तू व्हिडिओ अपलोड कर, त्याची लिंक आपण व्हॉट्सअपला पाठवूया आणि ते त्यांच्या वेळेनुसार ते पाहतील आणि कटिंग, स्टिचिंग प्रॅक्टिस करत राहतील. याच्यासाठी यूट्यूब चॅनेल खोललं आणि त्याच्यावरती उद्या जे शिकवणार आहे त्याचा व्हिडिओ शूट करून तो त्यांना पाठवण्यात आला आणि मग ती त्यांच्या वेळेनुसार पाहत गेले. काही शंका असतील आणि काही येत नसेल तर ते फोनवरती किंवा व्हॉट्सअपला मेसेजद्वारे विचारत असायचे. असा आमचा हा यूट्यूबचा प्रवास सुरू झाला आणि त्यावेळेला काय प्रोसेस असते की YT स्टुडिओ ओपन करा किंवा आपला 1000 सबस्क्राईब पूर्ण झाले पाहिजे, 4000 वॉच टाईम कंप्लीट झाला पाहिजे, मग आपल्याला पिन येईल, मग आपला मोनोटाईज होईल, हे असं काही माहीतसुद्धा नव्हतं.
आणि नुसतंच आम्ही अपलोड करायचो आणि ते लिंक आहे ती व्हॉट्सअपला द्यायची, मग ते बघत राहिले. हे सुरू होतं आमचं. मग आम्ही असंच सर्च केल्यानंतर यूट्यूबवरती सगळी माहिती मिळाली आणि ती प्रोसेस आम्ही म्हणजे पूर्ण केली सगळी. YT स्टुडिओ ओपन झालं, परत सगळं काय आहे आपल्या चॅनलचं नाव ते सगळं त्याच्यावरती म्हणजे प्रोसेस जी आहे ती पूर्णच केली. आणि मग आमचा जो 4000 वॉच टाईम आहे तो कंप्लीट झाला. 1000 सबस्क्राईब झाले आणि मग पिन आला. पिन आल्यानंतर तो सबमिट केला, मग चॅनेल मोनोटाईज झाला. सुरुवातीला आम्ही यूट्यूब चॅनेल खोललं होतं, त्यावेळेला काही माहीत नव्हतं की यूट्यूबकडूनसुद्धा आपल्याला पैसे भेटतात किंवा इतकं 1000 सबस्क्राईब किंवा 4000 वॉच टाईम आपल्याला कंप्लीट करावाच लागतो, हे काही माहितीच नव्हतं. फक्त एवढं डोक्यात होतं की त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचावा आणि त्यांनी तो बघून म्हणजे कंटिन्यू करावं, शिकत राहावं, गॅप नको पडायला, प्रॅक्टिस राहावी, ह्याच्यासाठी ही धडपड सुरू होती. थंबनेल बनवावं लागतं किंवा डिस्क्रिप्शन लिहावं लागतं, टॅग लिहावा लागतो, हे काहीच माहिती नव्हतं अजिबात. आणि ही सगळी जी प्रोसेस आहे ती यूट्यूबमधूनच शिकलो. जे व्हिडिओ आहेत, यूट्यूब चॅनेल कसं खोलावं किंवा थंबनेल कसं बनवावं हे पाहूनच मग ती जी प्रोसेस आहे ती सगळी पूर्ण करत गेलो आणि शिकत गेलो. आणि मग चॅनेल आमचा मोनोटाईज झाला आणि आत्तापर्यंत आमची फॅमिली 16,000वरती पोचली. त्यामुळं ती फॅमिली अशीच कंटिन्यू राहावी, आमचा चॅनेल जो आहे तो बंद नको राहायला, ह्याच्यासाठी स्टिचिंगचे व्हिडिओ येणार नाहीत आणि आपली त्याच्या जागी रेसिपी किंवा गावाकडच्या नवनवीन गोष्टी, सणवार तुम्हाला नक्की पाहायला भेटतील, याच्यासाठी ही धडपड सुरू होती. आणि मग टाकावं काय नको, आत्तापर्यंत आपण स्टिचिंगचेच व्हिडिओ या चॅनेलवरती पाहिलेले आहेत. रेसिपी, गावाकडच्या नवीन गोष्टी, सणवार का ह्या चॅनेलवरती आम्ही टाकत आहोत हे तुम्हाला कळावं, याच्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. हे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील. स्टिचिंगचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला अधूनमधून पाहायला भेटतील. त्यामुळे चॅनेलवरती जर नवीन असाल, तर नवीन कोण पाहत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. कटिंग, स्टिचिंग, रेसिपी, सणवार असे मिक्स व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आता कसा प्रतिसाद मिळतो ह्याच्यावरती मी व्हिडिओ अपलोड करत जाईन. जर व्हिडिओला चांगला प्रतिसाद भेटत असेल तर रेसिपी, सणवार कंटिन्यू करत राहीन, नाहीतर मग आहे ते आहे आपलं स्टिचिंगचं व्हिडिओ ह्याच्यावरती. माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे की आपला चॅनल आहे तो सुरू राहावा आणि व्हिडिओ आहेत ते कंटिन्यू यावेत. आता हा ब्लाऊज आपला स्टिच करून झालेला आहे. याचं माप जे आहे ते 36 छातीचं कटिंग आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कटिंगची लिंक देते आणि स्टिचिंग तुम्ही या सोप्या पद्धतीनं पाहून करू शकता. इथंपर्यंत व्हिडिओ पाहिला खूप खूप